नमस्कार मित्रांनो, द MPSC स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आपण इतिहास या विषयाचे आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? राज्यसेवा पूर्व 2024ला हा विचारलेला प्रश्न आहे। तर पर्याय आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू। तर सत्याग्रहात कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी सहभाग घेतला। याचे उत्तर आहे कमलादेवी चट्टोपाध्याय। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? राज्यसेवा पूर्व 2024ला हा विचारलेला प्रश्न आहे। तर 1857च्या उठावामध्ये त्याचे ऑप्शन आहेत तात्या टोपे, अजीम उल्ला, नानासाहेब, मौलवी अहमदुल्ला। हे ऑप्शन आहे। त्याच्यापैकी नानासाहेब यांच्याकडे 1857च्या उठावामध्ये नेतृत्व होते। याचा आन्सर आहे नानासाहेब। पुढचा प्रश्न, पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? संयुक्त गट क पूर्व 2018ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। त्याचे ऑप्शन आहेत कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, तात्यासाहेब करंदीकर, श्रीपादराव शिंदे। तर पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात तात्यासाहेब करंदीकर हे सहभागी झाले होते। तर याचं आन्सर आहे तात्यासाहेब करंदीकर। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? सिमुक हा राज्यसेवा पूर्व 2024ला हा विचारलेला क्वेश्चन आहे। तर सिमुक हा सातवाहन या घराण्याचा संस्थापक होता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातवाहन। इसवी सन 1807मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? तर हा पण प्रश्न राज्यसेवा 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे। तर त्याचे ऑप्शन आहेत लॉर्ड कर्झन, लोकमान्य टिळक, लॉर्ड मोर्ले, लॉर्ड मिंटो। तर 1907मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे लॉर्ड मिंटो यांनी म्हटले। तर याचा आन्सर आहे लॉर्ड मिंटो। पुढचा प्रश्न घेऊया। 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथील डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कोणत्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे होम रूल लीग। 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली। पुढचा प्रश्न घेऊया। हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले नाही? तर हर्षवर्धन या राजाने ऑप्शन आहेत प्रियदर्शिका, हर्षचरित, रत्नावली, नागानंद। तर यापैकी प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद हे लिहिले आहेत। पण आपल्याला प्रश्न कोणता विचारला आहे की कोणते साहित्य लिहिले नाहीत? तर हर्षचरित हे साहित्य त्यांनी लिहिले नाही। तर हर्षचरित हे साहित्य बाणा भट्ट यांनी लिहिले। तर याचं उत्तर आहे हर्षचरित हे त्यांनी साहित्य लिहिले नाही। तर पुढचा प्रश्न बघूया। टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना ऑप्शन आहेत बिपिनचंद्र पाल, श्रीपाद अमृत डांगे, लाला लजपत राय, अरविंद घोष। तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपत राय। तर मित्रांनो, कसे वाटले हे प्रश्न? जर आवडले असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा। थँक्यू।